नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉईंटमध्ये. बघा, आपण 5th स्टँडर्डची मॅथची सिरीज कंटिन्यू करतोय. तर त्यात आपण आज शिकणार आहोत प्रॉब्लेम सेट कितवा, तर प्रॉब्लेम सेट थर्ड. तर प्रॉब्लेम सेट थर्डमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे की आपल्याला नंबर्स इन वर्ड्स लिहायचे आहेत. अगोदर तर आपलं शिकलेलो आहोत प्रॉब्लेम सेट सेकंडमध्ये की देवनागरीमधून इंटरनॅशनलमधून देवनागरीमध्ये आणि काही वर्ड्समध्ये. तर आपण ते 4 डिजिट 3 डिजिटपर्यंत शिकलो आहेत. आता आपल्याला 5 to 6 डिजिटपर्यंत कसं लिहायचं हे शिकायचं आहे. बघा, तुम्ही जर चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका. तर बघा, फर्स्ट नंबर आपल्याला काय दिला आहे 7 6 5 2 3 4. आता याला रीड कसं करायचं आणि वर्डमध्ये कसं. हा आहे युनिट प्लेस, दुसरा टेन्स, तिसरा 100 आणि मग 1000, हा 10,000 आणि लॅक. म्हणजे प्रत्येक जर 6 अंकी नंबर आपल्याला आला तर तो काय आहेत लॅकमध्ये आहेत. कितीमध्ये? लॅकमध्ये. आणि यालाच मराठीतून म्हणतात एकक स्थान, दशक स्थान, शतक स्थान, यालाच हजार, 10,000 आणि लाख. असे हे मराठीमधून स्थान आहेत. त्याला आपण इंग्लिशमधून प्लेस व्हॅल्यू म्हणतात आणि मराठीमधून स्थानिक किंमत म्हणतात. कळालं? आता याला वर्ड्समध्ये कसं लिहायचं, तर किती लॅक आहेत 7 लॅक. किती? 7 लॅक. किती थाउजंड आहे 65,000. 65,000 बरोबर, 65,000. आणि काय 200 आणि पुढे काय उरलं मग अँड 34. इतक्या सोप्या पद्धतीने आपल्याला इथे लिहायचं. कळालं? हेच की वर्ड्समध्ये कसं लिहायचं हेच. कळालं? आता हे पण 4,73,225. आता हा सोपा आहे म्हणून हा काही घेत नाही. आता आपण काय करूयात, हा घेऊयात. हे किती आहेत 327,001. आता इथे जिथे 0 आला तो प्लेस काय करायचा, ड्रॉप आउट करून द्यायचा, म्हणजे सोडून द्यायचा. म्हणजे काय इथे किती लॅक आहेत 3 लॅक. 27,000 अँड 1. काही 100 आणि टेन्स प्लेसवर काय आहे का नाही, मग हे डायरेक्टली असं लिहायचं. कळलं सर्वांना? बघा, हे सर्वांनी काय करायचं आहे, नोट डाऊन करून घ्या सर्वांनी. आता जो हार्ड क्वेश्चन्स तुम्हाला वाटतोय तो आपण याच्यात घेणार आहोत. आणि ज्याच्यात काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तो काय करायचा आहे, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. कळालं? आता इथे पण तुम्हाला 8,75,375 याच्यातही काही प्रॉब्लेम नाही. हा पण 1,50,437. हाही सोपा आहे. इथे बघा, आता हा तुम्हाला प्रॉब्लेम देऊ शकतो. इथे काय बघा, काय 2 लॅक. काय 2 लॅक. आता 23 24 असं 1000 नाही, इथे काय फक्त 3,000. 2 लॅक 3,000. 2 लॅक 3,000 100 अँड 74. कळालं? हे सोपंच आहे. आता हे बघा 6,47,851. हेही काही अवघड नाही. आता हा क्वेश्चन, हे शेवटचे 3 क्वेश्चन तुम्हाला अवघड जाऊ शकतात. बघा 9,00,999. आता हा काय आहेत 9 लॅक 900 अँड 99. जे दिलेलं आहे तेच लिहायचं, फक्त जे दिलेलं आहे आपल्याला तेच लिहायचं. बाकी 1000 प्लेसवर इथे काही नव्हतंच, 10,000 प्लेसवरही काही नव्हतंच, मग याच्यात काही लिहायचं नाही. आणि जर तुम्हाला याची प्लेस व्हॅल्यू और फेस व्हॅल्यू शिकायची असेल तर मागे लाईव्ह लेक्चरमध्ये आपण सगळं काही घेतलं आहे, तिथे जाऊन तुम्ही व्यवस्थित बघू शकतात. व्यवस्थित तुम्हाला सगळं काही तिथे प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि याच्यातही काही अडचण असली तर तुम्ही बिनधास्तपणे खालील दिलेल्या नंबरवर तुम्ही
तुमचे प्रॉब्लेम टेक्स्ट करू शकतात. बघा आता हा प्रॉब्लेम काय आहे, 9th वन घेऊयात आपण. 57101 बरोबर. तर काय आहेत 5 लाख किती 5,75,000 किती थाउजंड आहे 75,000 अँड 100 प्लेसवर काही नाही म्हणून काय, नाहीतर इथे काही असतं 100 प्लेसवर तर आपण काय केलं असतं इतक्या 100 आहेत म्हणजे 710 आहेत 610 आहेत, पण इथे काहीच नाही मग डायरेक्ट काय अँड 10 5,75,000 अँड 10 डायरेक्टली 10. लास्ट क्वेश्चन काय आहेत, लास्ट क्वेश्चन बघूयात. 403005 बघा काय आहेत की 4 लाख किती थाउजंड आहे 3,000 अँड 5 झालं. पहिला प्रश्न इथे संपलेला आहे. व्यवस्थितरित्या आपण जे तुम्हाला हार्ड जाणार आहेत तेच लिहून दिले आहेत. जिथे तुम्हाला 0 असेल तिथं समजणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे हे लिहून दिलेलं आहे. आता नेक्स्ट स्लाइडवर काय आहेत, सेकंड क्वेश्चन आपल्याला काय सांगतोय की 1,35,000. आता हे काय लिहायचं नंबर्समध्ये लिहायचं. अगोदर आपण वर्ड्समध्ये लिहिलेत, आता नंबर्समध्ये. तर काय दिले आहेत तुम्हाला, हे जर जमत नसेल तर 1 लाख आहे ना म्हणजे लॅकमध्ये, मग असा टेबल बनवून घ्यायचा. युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000 आणि लॅक. आता किती लॅक आहेत 1 लाख बरोबर. 35,000 म्हणजे किती 35,000. 800 किती 100 आहेत 800 अँड 55 झालं. हे अशा प्रकारे लिहायचं. कळालं. इतक्या सोप्या पद्धतीने हा क्वेश्चन आहे. आता 7 लाख 7 लाख किती लॅक आहेत 7 लाख. 7 लाख झालं. 27,000 किती थाउजंड आहेत 27,000 मग 27,000. आता 7 लाख 27,000 आहे, पुढे काहीच दिलेलं नाही, मग पुढे लिहायचं 000. याला लिहितात 7,25,000. 27,000 आहे बरोबर. पुढचा काय इथे पण आपण असंच म्हणून घेऊ. बघा युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000 आणि लॅक. इथे काय 4 लाख 25,000 300 आणि किती आहेत 300 झाला. परत 4 9 लाख 9,000 अँड 90 आहे. 9 लाख किती 9 लाख 9,000 आहे. फक्त काय 9,000 आहे. 90,000 म्हटलंय का नाही, फक्त 9,000 म्हटलंय. मग 1,009 आहेत आणि किती आहेत 99. 999 म्हटलेलं नाही म्हणून आपण काय लिहिणार फक्त 99 आणि जे मध्ये उरलंय तिथे 0. यालाच म्हणतात काय 9,09,099. पाचवा 5th वन 7 लाख 49,000. 7,49,362. हे असं आहे. 8 लाख म्हणजे काय 8 लिहायचं आणि पुढे सगळे 0. एका लाखाच्या पुढे किती शून्य येतात 5 शून्य. मग हा झाला 8 लाख. 6वा प्रश्न तुम्हाला एकदम व्यवस्थितरित्या इथे समजून सांगितलं आहे. पूर्ण क्वेश्चन आपण घेतलेला आहोत. आता थर्ड क्वेश्चन काय आहेत आपला बघूयात की मेक 6 डिजिट नंबर इच टाइम युजिंग एनी ऑफ डिजिट 0 to 9. आता 0 पासून 9 पर्यंत 0 1 2 3 4 5 6 7 8 9. ओनली वन्स म्हणजे काय की 99 नाही आलं पाहिजे, नाही तर 88 नाही आलं पाहिजे, 33 नाही आलं पाहिजे, डबल रिपीट नाही झाला पाहिजे हा नंबर. तर असे काय करायचे आपल्याला 6 डिजिट नंबर 6 अंकी नंबर बनायचे. कोणतेही नंबर लिहा ना तुम्ही. 5 6 4 9 8 9 3 म्हणजे काय 5,64,893. सेकंड 1 2 7 9 5 1. आपण काय झाला 5 डिजिट नंबर झाला. कोणताही 5 डिजिट नंबर 6 डिजिट नंबर बनवायचे आहेत, पण असे किती बनवायचे आहेत 5. आणि त्याच्यात तुम्हाला लिहायचं पण काहीच नाही. फक्त एक लक्षात ठेवायचं की 0 हा समोर आला नाही पाहिजे. जर तुम्ही 0 लिहिला 0 1 2 3 4 5
तर हा किती अंक होईल? फक्त 5च अंक होईल. हा 0 कन्सिडर केला जात नाही. तर असे 6 अंकी तुम्हाला काय करायचे आहेत? सर्व नंबर्स बनवायचे आहेत. कळालं? आता याच्या पुढे जर तुम्ही 3 लिहिलं तर हा काय होऊन जाईल? 1,23,453. तसा लिहू शकतात तुम्ही. कळालं? हे काय झालेले आहेत? नंबर झालेले आहेत. अशा प्रकारे 6 डिजिट नंबर तुम्हाला 5 बनवायचे. बघा, इथेच ही एक्सरसाइज तुमची व्यवस्थितरित्या संपलेली आहेत. तुम्हाला जर याच्यात काही अडचणी असतील तर नक्की खालील दिलेल्या नंबरवर मला टेक्स्ट करा, नाही तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.